नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सराव परीक्षा इयत्ता 10वी विषय विज्ञान 2ची प्रश्नपत्रिका 2026ची जी पेपर होणार आहेत त्यासाठी प्रश्नपत्रिका आहे. अनेक विद्यार्थ्यांची सराव परीक्षा डिसेंबर म्हणजेच डिसेंबरमध्येच झाली. आता जानेवारीमध्ये जी सराव परीक्षा आहे तिची क्वेश्चन पेपर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्यासोबत पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबत या क्वेश्चन पेपरचं PDF तुम्हाला पाहिजे असेल सर्व विषयाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2, सायन्स 1, सायन्स 2, मॅथ 1, मॅथ 2, हिस्ट्री, जिओग्राफी, इतिहास, भूगोल सर्व विषयाच्या सराव परीक्षेच्या तसेच पूर्व परीक्षा 2026च्या प्रश्नपत्रिका आपण आपल्या ॲपमध्ये दिलेल्या आहेत. ॲपचं नाव आहे मास्टर वैभव हिरे. प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. सर्व विषयाची प्रश्नपत्रिका मिळतील. पण त्यासाठी त्या ॲपमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका डाउनलोड करायला पैसे मागतं. इथे तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात. यूट्यूबवरती फ्री व्हिडिओ बघू शकता. तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही ऑलरेडी वाचलेला आहे 10वी सराव परीक्षा 39 विज्ञान 2 2026 वेळ आहे 2 तास. तर प्रश्न 1 मध्ये म्हटलेला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. MCQचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो 5 मार्क्ससाठी. पहिला आहे आपल्या शरीरातील कोणत्या भागात गुणसूत्री विभाजन होत असते. विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय. मध्ये मेंदू आहे, मध्ये तुम्हाला यकृत आहे, मध्ये तुम्हाला जननेंद्रिय आहे, मध्ये तुम्हाला जठर आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो शरीरात वृषणाची वाढ होण्याची कोणती गुणसूत्रे रचना आवश्यक असतात. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय आहे. योग्य पर्याय निवडा आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचे उत्तर लिहा. त्यानंतर आहे मासे आणि पक्षी यांच्यात प्रचलनाचे अनुक्रमे अवयव कोणते. तर ते 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे आणि त्याचं उत्तर लिहायचं. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो कुजण्याची क्रिया ही टिंब प्रकार आहे. 4 पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय निवडा आणि त्याचं उत्तर लिहा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 5वा ज्यामध्ये म्हटलेला आहे ॲसेटिक आम्लाची जेव्हा सोडियम Na किंवा झिंक झिडेन या धातूबरोबर अभिक्रिया होते तेव्हा टिंब वायू मुक्त होतो. 4 पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय निवडा आणि त्याचं उत्तर लिहा. त्यानंतर मध्ये म्हटलेलं आहे खालील प्रश्नांची उत्तर लिहा. पुढील वाक्य चुकीबरोबर ते लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ट्रू ऑर फॉल्स ज्यामध्ये आहे कवचबद्ध कोणतेही एकपेशीय सजीवाला पुट्टी म्हणतात. त्याचं फक्त चुकीबरोबर ते लिहायचं आहे. त्यानंतर योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. आता तुम्हाला मॅच द PS ज्यामध्ये आहे तुम्हाला अ गटमध्ये प्रथिने आणि ब गटमध्ये म्हटलेलं आहे शरीराचा भाग. तर यामध्ये कॅरेटीन म्हटलेलं आहे. तर एकमध्ये स्नायू आहे आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला त्वचा म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे तिसरा नाव लिहा. नाव लिहायचं आहे. कोणते 2 लैंगिक रोग लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ते 2 लैंगिक रोगांची फक्त नावे लिहायची आहे. त्यानंतर आहे वेगळा घटक ओळखा ज्यामध्ये हरित क्रांती, औद्योगिक क्रांती, नील क्रांती आणि श्वेत क्रांती. तर विद्यार्थी मित्रांनो वेगळा घटक ओळखायचा आहे. त्यानंतर 5वा आहे सहसंबंध ओळखा को रिलेशन ज्यामध्ये आहे तुम्हाला इन्सुलिन, मधुमेह, इंटरल्युकिन. तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो सहसंबंध लिहायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शास्त्रीय कारणे लिहा. कोणती 2 शास्त्रीय कारणे सायंटिफिक रिझन्स लिहायचे आहेत. ज्यामध्ये पहिला आहे तुम्हाला जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्कास आल्यात आपल्या शरीराचा दाह होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा श्वसन करतात. त्यानंतर आहे तिसरा रसायन उद्योगात रासायनिक उपप्रेरकांऐवजी सूक्ष्म जैविक विकरे वापरली जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ब मध्ये खालील प्रश्नांची उत्तर लिहा. कोणती 3. तर पहिला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नामनिर्देशित आकृती काढा. मानवी पुरुष प्रजनन संस्था याची नामनिर्देशित काय आकृती काढायची आहे. त्यानंतर दुसरा आहे सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या निष्कर्षांचा वापर केला जातो ते तुम्हाला लिहायचं आहे. तिसरा आहे टिपा लिहा. डार्विनचे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत यावरती टिपा लिहायच्या आहेत. त्यानंतर चौथा आहे फरक स्पष्ट करा. फुलपाखरू व वटवाघळू फरक स्पष्ट करायचे आहेत. त्यानंतर आहे पर्यावरणीय व्यवस्थापनासंदर्भात पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सूक्ष्मजीव वगैरे. तर काय आहे तुम्हाला फक्त काय करायचं आहे संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. प्रश्न 3 मध्ये म्हटलेलं आहे खालील प्रश्नांची उत्तर लिहा. कोणती 5 प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर यामध्ये आहे मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे दुसरा घरात एखादी वृद्ध व्यक्ती बरेच दिवस आजारी असल्यास घरातील वातावरणात काय फरक पडतो ते वातावरण चांगले कसे ठेवाल. त्यानंतर आहे तिसरा औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात. या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विविधतेचे संवेदनक्षम क्षेत्रे सांगा. त्यानंतर 5वा आहे दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तीमध्ये वाढ होण्याची कारणे सांगा. 6वा आहे वनस्पतीमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा. 7वा आहे खालील आकृतीच्या आधारे पुढील प्रश्नाची उत्तर लिहा. बघा आकृती आहे ही आणि त्यावरती प्रश्न विचारला गेला आहे. वरील आकृतीमध्ये कोणती सहविकरे दाखवण्यात आली आहेत. आणि दुसरा आहे तंतुकणिकेत घडणाऱ्या रासायनिक अभिक्रियेस काय म्हणतात. तुम्हाला जर ही आकृती बघायची असेल झूम करतो याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. बघूया काय विचारला गेला आहे पुढील प्रश्न. पुढील प्रश्नावरती जाऊयात. यामध्ये म्हटलेलं आहे या अभिक्रियेतून कोणता रेणू तयार होत आहेत. कोणते रेणू तयार होत आहेत विद्यार्थी मित्रांनो हीच अभिक्रिया दिली आहे. आणि त्यानंतर 8वा प्रश्न आहे सौर ऊर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत ते लिहायचं आहे. आता प्रश्न 4 शेवटचा प्रश्न आहे आणि यामध्ये म्हटलेलं आहे पुढीलपैकी म्हणजेच खालीलपैकी कोणते एका प्रश्नाची उत्तरे लिहा. आता प्रश्न इथे दिलेला आहे पहिला रचना व कार्य सांगा. व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या. विद्युतजनित प्रत्यावर्ती. ओके तर याचं काय काढायचं आहे
व्यवस्थित आकृती काढायची आणि नावे देखील द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. विद्युत जनित्र ओके, सायन्स पार्ट 2चं आहे का हे? विद्युत जनित्र ओके, ठीक आहे, चालेल, ओके. ओके. तर आहे खालील परिच्छेदांच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत विद्यार्थी मित्रांनो. लसीकरणामुळे मानवी रोग टाळले जाऊ शकतात. इथून तर निर्माण केले जाते. इथपर्यंतचा हा परिच्छेद आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यावरती पहिला प्रश्न आहे तुम्हाला, जो की तुम्ही वाचू शकता. दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे. याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही तुमची सराव परीक्षा इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 40 गुणांची प्रश्नपत्रिका होती सराव परीक्षेची विज्ञान भाग 2ची. याआधी सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2 टाकलेल्या आहेत. बघितलेले नसतील तर कृपया करून चॅनलवरती बघू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये PDF ची लिंक देतोय तुम्हाला. PDF विद्यार्थी मित्रांनो ते चार्जेस मागतं ॲपमध्ये. बट तुम्हाला जर PDF पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे नसतील, डायरेक्ट PDF पाहिजे असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता. बट YouTubeवरती तुम्हाला आत्ताच सांगतो फ्री बघायला मिळतात. तर व्हिडिओला पूर्ण बघत चला. सर्व विषयाच्या टाकतोय तुम्हाला, इतिहास, भूगोल असेल सर्व विषयाच्या. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विज्ञान 2च्या पेपरसाठी शुभेच्छा. आणि मला सांगायला आवडेल लवकरात लवकर आपले 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट करा. म्हणजे आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बोर्ड एक्झामिनेशन 2026साठी आपल्या चॅनलवरती अपलोड करू शकतो. म्हणजे मलाही लवकरच अपलोड करता येतील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे. तुम्ही 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट करा आपले लवकरात लवकर. तर तुम्हा सर्वांना सराव परीक्षेसाठी शुभेच्छा, पूर्व परीक्षेसाठी शुभेच्छा, बोर्ड परीक्षेसाठी देखील शुभेच्छा देतो. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर. ऑल द बेस्ट.